रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण मी खूप सुंदर आणि खूप चांगला असा फ्लॅट दाखवतो। तो फ्लॅट आहे कल्पतरू हिल्सला, मानपाडा लोकेशनला आहे। कल्पतरू हिल्सला जी आत्ता ह्या ज्या बिल्डिंगमध्ये आपण उभे आहोत ही फेज 2 आहे। ग्राउंड प्लस तसं बघितलं तर जवळजवळ 19 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि आपण हायर फ्लोअरलाच आहोत। आणि फ्लॅटचा कार्पेट जर आपण विचार केला तर 950 कार्पेटचा हा 3 BHKचा फ्लॅट असेल। याच्यात एक कार पार्किंग आपल्याला सोबत नक्कीच मिळणार आहे। आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 7,000 रुपये मेंटेनन्स ह्या कॉम्प्लेक्सचा असणार आहे। बिल्डिंगला OC CC किंवा मग लाईट बीट ह्या सगळ्या गोष्टी मात्र नीटनेटक्या आहेत, काही काळजी करण्यासारखा विषय नाही। फ्लॅटही चांगला पद्धतीचा आहे, रेंटवरती वापरलेला फ्लॅट आहे, मालकांना विकून अपग्रेड केले म्हणा, इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने होतं। पण अशा कोणतीही काही असं घटना म्हणा की सगळ्या काय गोष्टी इथे नक्कीच काही तसा प्रॉब्लेम नाही आहे। मात्र रेंटवरती हे घर वापरले आहे। घरामध्ये आलात तर फर्निचरच्या कामची आपल्याला गरज लागणार आहे, पण अदरवाईज घर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आणि हवेशीर असणारं हे घर आपल्याला मिळू शकतं। आणि बिल्डिंगचा जर वयाचा संदर्भातला जर आपण विचार केला तर 10 ते 12 वर्ष जुनी बिल्डिंग झालेली पण असणार आहे। आणि हॉलमधनं जर आपण बघितलं तर अतिशय सुंदर असा व्ह्यू पण आपल्याला ह्या घरामधनं मिळतो। कारण तुमच्या ह्या हॉलमधनं बघितलं तर टिकुजिनीवाडीचं पूर्ण रिसॉर्ट दिसतं। त्याच्यानंतर वरती जर ह्या साईडला आपण बघितलं तर तुम्हाला सुंदर असं एकदम ठाण्याचं जे संजीव गांधी नॅशनल पार्क आहे तो नॅशनल पार्कही दिसतो। समोर जर आपण बघितलं तर समोर तुम्हाला निळकंठ वुडचे बंगलो म्हणा किंवा भविष्यात ठाणा टू बोरिवली येणारा टनलचे जे काम चाललेलं आहे तिथे पण तुमचं ते बोरिवली टू ठाणे टनलचं पण तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली दिसतं। खाली जर आपण बघितलं तर खाली तुम्हाला रोड असा प्रशस्त सुसज्ज आणि मोठा आहे। आणि जर बस असा सकाळचा कोणी विचार केला की बाबा सकाळचं मला या डोंगरात फिरायला जायचं आहे तर सकाळचं तुम्हाला ह्या एंट्री पॉईंट आहे डोंगरात फिरायला जाण्यासाठी। इथेच एक रोड आहे, तुम्ही सकाळचा पूर्ण 1 तासभर तुमच्या डोंगरामध्ये फिरण्यासाठी नक्की तुम्ही त्या गोष्टी वापर करू शकता। अशाच पद्धतीचा हा खरं तर फ्लॅट आहे। ज्या मंडळींना निसर्गाचं सुख हवं आहे, ज्या लोकांना कल्पतरू ब्रँडसारखं ब्रँड हवा आहे, फ्लॅट पण मोठा पाहिजे, 3 BHK फ्लॅट पण पाहिजे, राहायला एक प्रश्न बाल्कनी पण पाहिजे, तर मला असं वाटतं बऱ्याचशा लोकांनी ही जे बाल्कनीचं तुम्ही एरिया बघताय हा बाल्कनीचा एरियाही सगळ्या लोकांनी इकडलं कव्हर करून घेतलेला आहे। तर तुम्ही ही बाल्कनी कव्हर करण्याचं काम मात्र तुमच्याकडं शिल्लक राहणार आहे, त्याला काय मोठा खर्च येणार नाही। पण ती बाल्कनी तुम्ही तुमच्या घराच्या आतमध्ये ग्रिलचं सेटिंग करून घेऊ शकता आणि खाली कडापा टाकून तो बाल्कनीचा पण आपला विषय संपून जाणार आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आता हा AC BC खराब झाल्या कारण ह्या काढून ठेवलेल्या आहेत, पण तसं जर बघितलं तर फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्कीच आहे। राहिला प्रश्न आता आपला कंपासने जर आपण विचार केला की ह्या कंपासनुसार काय दाखवतं आहे तर दिशादर्शक हे जे आहे दिशादर्शक दाखवताना मात्र बाहेर जाताना ईस्ट, आतमध्ये येताना वेस्ट। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्ही बघू शकता समोर एक फ्लॅट आहे। इकडे आलात तर इकडे तुम्हाला लिफ्टचं म्हणा त्या सगळ्या गोष्टींचं प्रावधान आहे। इथे बघा ह्या 2 लिफ्टचं प्रावधान ऑलरेडी आहे। इकडे एक ऑलरेडी घर आहे, पलीकडल्या साईडला 2 घरं, ह्या साईडला पण 2 घरांचं प्रावधान आहे। हे खाली जायला स्टेअरकेस आहे। तर अशा पद्धतीचा खरं हा फ्लॅट आहे। नंतर तुम्ही ज्यावेळेला घराच्या आतमध्ये एंटर करणार आहात त्यावेळेला मात्र तुम्हाला वेस्ट फेसिंगचं आतमध्ये जाणं आहे। आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इमिडिएटली बघू शकता तुमच्या घरामध्ये ही सगळी जागा आहे। ही जागा तुम्हाला आतमध्ये येताना मिळते, जिथे बघू शकता ACचं त्यांनी आता काढून ठेवलं आहे खाली। आणि ह्या साईडला तुमचा इमिडिएटली मोठा चांगला बेडरूम आहे जो तुम्ही गेस्ट म्हणून वापरा, स्वतःला वापरा अशा पद्धतीचा आहे। ह्या बेडरूमची साईज पण तुम्हाला जाणवेल खूप मोठी आणि प्रशस्त आहे। आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ही जी ग्रिल आहे ती ग्रिल थोडी बाहेर घेऊन समोर तुम्ही बाल्कनी टाईप करू शकता। समोरच्यांनी पलीकडे साईडला ती बाल्कनी त्यांनी तयार केलेली आहे, तुम्ही पण ती बाल्कनी तुमच्या पद्धतीनं अशी सगळी सेट करू शकता। आता आहे पण तुमची सगळी अशी साईडला पूर्णपणे बाल्कनी, जेणेकरून तुम्ही ह्या बाल्कनीत बसणं तुमचे सगळे डोंगराचा म्हणा ह्या सगळ्या गार्डनचा अशा म्हणजे हे सगळं झाड्या झुडांचा व्ह्यू प्रॉपरली तुम्हाला मिळणार आहे। अशा पद्धतीची बाल्कनी तयार होऊ शकते। आणि मग हा तुमचा एवढा मोठा बेडरूमच्या ह्या साईडला आपण आल्यानंतर परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला प्रशस्त मोठं आणि चांगल्या पद्धतीचं मिळतं, जे तुम्ही इकडल्या ह्या साईडला जरी आलात इथं पण एक जर समजा पायरी केली तर तुम्हाला इथे पण एक स्टोरेज टाईप जागा नक्की मिळेल। एवढी मोठी जागा इकडं पण उपलब्ध आहे। तर अशा पद्धतीचं तुमचं हे फर्स्ट बेडरूम आपण बघितलं। फर्स्ट बेडरूमच्या नंतर आपण जर पलीकडे जायचा विचार तर पहिला बेडरूम झाल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इकडे जे आहे तुमचं हॉलचं प्रावधान आहे। हॉल अशा पद्धतीचा आणि मोठा चांगल्या पद्धतीचा आहे, जिथे भविष्यात तुमच्या इकडे बिल्डिंग नक्कीच येणार नाही, कारण हे नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये रिसॉर्ट बनवलेले असल्याकारणानं तुम्हाला इथेही हीच परिस्थिती कायमची मिळणार आहे। त्याच्यानंतर आपण जर इकडे ह्या साईडला आलो तर तुम्हाला इथं डायनिंगसाठी स्पेस आहे आणि हीच ती खिडकी आहे। ह्या खिडकीमुळे तुमच्या घरामध्ये कंटिन्यू हवा
चा फ्लोअर राहत असतो. कारण ही त्याच्यानंतर इकडे जर आला तर बघा इथे अशा पद्धतीनं स्टेप्स बनवलेल्या आहेत. ह्या स्टेप्सचा जर आपण उपयोग केला तर तुम्ही इकडे येऊ शकता. इकडे आल्यानंतर तुम्हाला बघा एवढी मोठी जागा, ही अशी इथं कपडे वाळवायला म्हणा किंवा AC चे डक्ट वगैरे ते सगळे इकडेच ठेवलेले आहेत. इथे एवढी मोठी जागा आहे, जिथे भरपूर मोठी जागा आहे. आणि नंतर ही जागा तुमची अशी इथपर्यंत येते. तुम्ही इथपर्यंत आलात तरी काय प्रॉब्लेम नाही. अशी इथपर्यंत ही जागा तुम्हाला तुमच्या फ्लॅटच्या आतमध्ये कव्हर केलेली आहे. जरी ऑलरेडी ग्रिल वगैरे सगळं लागलेलं आहे. इथं खूप मोठा स्पेस आहे. तुम्ही वॉशिंग मशीनचा सगळा कारभार इकडे ठेवला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीची जागा त्या साईडला आहे. अशा पद्धतीचा खरं तर हा 3 BHK फ्लॅट आहे. आणि नंतर आपण ह्याच्या आतमध्ये आलो, तुमचे कपड्यांचं काम तिकडंच करून टाकलं तरी काही अडचण नाही. मग आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं परत भलं मोठं किचन आहे, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार आहे. आणि इथं तुम्हाला गॅसची पाईपलाईन वगैरे सुंदर अशी चांगली दिलेली आहे. ही खिडकी ओपन केल्यानंतर परत तुम्हाला ग्रीन व्ह्यू हा मात्र तुमचा आयुष्यभर आहे तसंच राहील. आणि असं मस्तपैकी तुम्हाला इथं फिलिंग येईल. इथं तुम्ही फ्रीज ठेवू शकता. आणि बाहेरचं जे वॉशिंग मशीनचं पॉईंट होतं तिथे तुम्ही ते कपाट मोठं बनवू शकता. वॉशिंग मशीन बाहेर शिफ्ट करू शकता. पण तसं बघितलं तर वॉशिंग मशीनचं पॉईंट तुम्हाला इथं दिलेलं ऑलरेडी आहे. अशा पद्धतीचं हे आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर परत तुम्हाला एक मोठा चांगल्या पद्धतीचा बेडरूम तुम्हाला इकडनं पण मिळतो. आणि ह्या बेडरूममधनं पण जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला समोर अगदी हा ग्रीन व्ह्यू जो आहे तो सगळा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला नक्की जाणवतो. राहिला प्रश्न परत ती बाल्कनी, ही आपल्याला थोडीशी बाहेर घ्यायला लागणार. त्या फेसपर्यंत तुम्ही घेऊ शकता. म्हणजे इथं परत तुमची मोठी बाल्कनी तयार तुम्हाला नक्की मिळते. ह्या बेडरूममध्ये जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे पण कपाटासाठी ऑलरेडी मोठी आणि प्रशस्त अशी जागाही दिलेली आहे. तुम्ही इथे आता हे त्यांनी AC चे पाईप वगैरे काढले, त्याच्यामुळे ते त्यांनी आतल्यात सामान ठेवलेलं आहे. कलर बिलर करून ठेवलेलं आहे चांगल्या पद्धतीनं. आणि नंतर अपोजिटला जर आपण इथे आलो, इथं परत तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं मस्तपैकी मोठं आणि प्रशस्त इथे पण एक चांगल्या पद्धतीचं दिलेलं नक्की तुम्हाला जाणवेल. आणि हे कॉमन असणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आता आपला शेवटचा प्रश्न राहिला. तर शेवट आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला शेवट तुम्हाला इथे परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे ह्या साईडला पण चांगल्या पद्धतीचं चांगलं मोठं इकडे पण तुम्हाला मिळणार आहे. हे झालं बाथरूम. आणि नंतर बाहेर आल्यानंतर परत इथे खूप मोठा असा बेडरूम आहे. आणि हवा आहे या फ्लॅटमध्ये, कारण ही खिडकी ओपन ठेवली, पूर्ण हवेचा फ्लो तुमच्या घरामध्ये इथं मस्तपैकी चांगल्या पद्धतीने येतो. आणि इथं परत असं मोठं कपाट बसेल एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे आहे. आणि बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, 950 कार्पेटमध्ये एवढं मोठं बेडरूम, एवढं मोठा हॉल, अशा पद्धतीचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कल्पतरू बिल्डर्स आणि डेव्हलपर्सने बनवलेलं आहे. परत ह्या साईडला जर आपण उभं राहिलो, आता सध्या आपण आत उभे आहोत, पण मी तुम्हाला तेच सांगतो की ही बाल्कनी बनल्यानंतर ही तुम्ही बाहेर उभं राहून ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे हिरवेगार डोंगराचा, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला चांगलं व्यवस्थित नक्की ह्या तुमच्या घरामधनं बेडरूममधनं पण दिसणार आहे. अशा पद्धतीचा खरं तर हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे. आणि ह्याची जी किंमत आहे ही मालकांनी ठेवताना 2,50,00,000 रुपये ह्याची किंमत ठेवलेली किंमत आहे. याच्यामध्ये तुमचं पेमेंट ह्या त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्याच्यावरती रेट निगोशिएशन पार्ट ठरलेला असणार आहे. तर असेच ना नवीन चांगले जुने अशा सगळ्या वेगवेगळ्या क्वालिटीचे फ्लॅट आम्ही तुम्हाला दाखवायचा रोज प्रयत्न करतो आहे. आणि आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. आपण प्रामाणिक प्रयत्नानं काम करत आहोत. पैसे मला खायला मिळावेत, मला खूप मिळावेत ह्या अपेक्षेनं कमी काम करतो आहे. पण हां, मी ब्रोकरेजचा व्यवसाय करतो आहे, तर त्याच्यात मला माझं जे मेहनताना आहे तो मी मेहनताना चार्ज लावतो आहेच. पण कोणाचे मुंडके कापून तर मला पण पैसे नको आहेत. जे मेहनत करतो त्या मेहनतीचे पैसे मात्र मी घेणार आहे. अशा पद्धतीचं 2,50,00,000 रुपये याची किंमत लावलेली आहे. जर तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल आणि आपण त्याच्यासाठी पण काय कोणाला फोर्स करत नाही की बाबा नाही तुम्ही यान आमच्याकडनंच घ्या, लगेच घ्या, हाही काय प्रकार नाही आहे. दाखवायचं काम आहे ते दाखवायचं काम मी माझं स्वच्छ आणि नीट अँड क्लीन मनानं करतो आहे. बाकी तुमच्या मनावर आहे. आम्हाला कमेंट्स करून आमचे फ्लॅट्स कसे असतात, काय असतात, काम चुकतं आहे, बरोबर होतं आहे तेही नक्की सांगत राहा, जेणेकरून आम्हाला आमच्यामध्ये बदल करणं नक्की क्रमप्राप्त राहील. मलाच असं वाटतं की तुम्ही आमच्याकडे तेवढं सबस्क्रायबर जास्तीत जास्त करा, कमेंट्समध्ये, लाईकमध्ये किंवा शेअर बीर काय असेल ते करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.